सो व्हॉट इज अप गाइस, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग बेसिकली ह्याचा आहे का काय ते ह्याचा आहे का आता आपलं फुल डिस्टर्ब करणार आहे. सो आजचा ब्लॉग आता आपण चाललोय स्विमिंगबद्दल असणार आहे. सो लेट्स गो. का चाललोय? कारण की आता आपली बॉडी थोडी स्टीफ झाली आहे म्हणजे वर्कआउट करून, आणि माझं थोडं अँकल पण पेन होतोय. सो अँकल मोबिलिटी वगैरे त्याच्यामध्ये होऊन जाते आपली एक्सरसाइज. सो आजचा ब्लॉग असणार आहे स्विमिंग ब्लॉग. तो चलिए शुरू करते हे. मी आणि माझा मित्र चाललोय. तुम्हाला समजेलच पुढे कोण आहे आपल्यासोबत. सो बने रहिए इस ब्लॉग में और आगे देखिए क्या होता है. लेट्स गो. सो मित्रांनो, आता आपण ऑन द वे आहे आणि तुम्ही हा चेहरा जर पाहिलाच असेल, नेहमी आपल्या ब्लॉगमध्ये सतत येत जात असतो. सो पण ह्याला अजिबात टायमाचा वेळ नाही म्हणून हा सिंगल आहे. वेळ ह्याला स्वतः बोलतो मी याला बरोबर 5चा टाईम दिला आणि हा स्वतः समोरून बोलतो मी 4:30ला येतो. तर ह्याने कितीला यायला पाहिजे? निदान 4:25ला तरी टच झालं पाहिजे. आणि आता आला 4:45ला आणि आता मी लेट निघालोय. तुला काय बोलायचं 2 शब्द? हां. सो आता ह्या पोराला घेऊन मी समजूतदार आहे. ओके. सगळ्यांचा नशीब तेच. आता मी याला घेऊन चालू स्विमिंगला. भावाला स्विमिंग शिकवणार आणि मजा करणार. कसं वाटते भावा? फर्स्ट टाइम चाललं स्विमिंगला इथे KTMCला. लेट्स गो. बघूया आता मग ऑन द वे आहे आणि इथे ट्रेनने आपल्याला धोका दिला आहे. हे बघू शकता, या उन्हामध्ये ट्रेन खूप हैराण करते आता आम्हाला. आणि भावानी मस्त अशी सावळी शोधली आहे या उन्हाच्या खाली एकदम. तर चला बघूया काय होतं. कोणाचं वाटतं तरी लग्न होतं मोठं पद्धतशीर. चल पुढे. आणि या साईडला आहे गाईज स्विमिंग पूल. आणि इथे असं ग्राउंड आहे, भलं मोठं ग्राउंड KTMC. ब्लॉग शूटिंग काय बोलतो? ब्लॉग नको करू भावा. आपल्या नशिबात आज लाईन आहे बघ. तिथे फाटकावरती पण लाईन आणि स्विमिंगला पण लाईन. टू मच स्ट्रगल. डिस्टर्ब करते झाड आपल्याला. चल चाल्या. अरे डिस्टर्ब करते यार. याचं काय चाललंय? ब्लॉगिंग मध्ये डिस्टर्ब करते. लहानपणी त्याला मारताना झालं. स्नॅप मयूर ते सोड रे. स्नॅप काढायचे जरा फालतूगिरी करतोय. तू आता काहीतरी असं कर की जेणेकरून पब्लिक असं म्हणजे तुला फॉलो बटन दाबलं पाहिजे. बॉडी बिडी दाखव. आता तर जिम लावली, दाखव बायसेप दाखव. अरे काय दाखवते? बायसेप दाखव. काय दिसणार आहे भाई बॅगी कपडे आतले, याचा अर्थ बॉडी आतमध्ये लपली आहे. समजलं? चला लाईन सोडली, आता जाऊया पटकन. सो गाईज वी एंटर्ड इन चेंजिंग रूम आणि मयूर गेला शॉर्ट्स आणायला. तर आता आपण लगेच चेंज करून पूलकडे जाऊया. चला. जसं की तुम्ही आता बघितलं थोडे शॉर्ट्स आपण स्विमिंग करताना ते आपल्या मयूर भावाने काढलेले. आणि आज खूप गर्दी होती, तर त्यामुळे जे सिक्युरिटी स्टाफ होते ते पण खूप चौकांना होते. काय रे? चौकांना होते. सो त्यांचं सर्वीकडे लक्ष होतं आणि आम्ही लपून व्हिडिओ काढलेली. सो आता आपण निघतोय आणि जरा नाश्ता बिष्टा करू जरा कडकमध्ये. काय झालं? कर तू गाडी चालव.
सिली थिंग्स यार. आता आपण मस्तपैकी नाश्ता करून आहे ना घरी निघूया. मस्त गोरा पण झालोय पट्टे. लहानपणापासून हायड्रोजन हो थार मॉडिफाईड गाईस तुम्हाला मी थार दाखवतो. भाई चॅनल माझं आहे. ठीक आहे ना, मी तुम्हाला थार दाखवतो. हे बघा पूर्ण मॉडिफाईड आहे. ये सब्सक्राइब भी करो भाई अभी. वो भी दिया. लाईफ ऑफ प्रफुल. सही वाटतं प्रो मॅन जी कडक वाटतं. कसं वाटतं हवा कुर्ल्यावर ना आलाय का? अरे आता जाऊ दे. आता जरा गरम होईल ना. आता ते 3 डोर तर 3 डोर पण सेक्सी वाटते. हो. आणखी मॅट रॅप केली गाडी म्हणजे PPF पुढचं पण चेंज केलंय ना. बंपर ऑल टेरेन टायर टाकते. मॅट PPF केले गाडी. ड्रिफ्ट मार. आता आपण असं नाश्ता करूया जरा. पण चेंज भावा. येस आजकालचे पालक पनीर आहेत. विषय असं झालाय, पालक इंस्टाग्रामवरती असतात, फोटो रस्त्यावर असतात. येस आणि काही चुकी झाली ना की त्यांनाच मारणार की तुमचं लक्ष नाही का. नाही भाई तुमचं लक्ष नाही म्हणून ते पोरं चाललेत रस्ता क्रॉस करून. सो एनिवेज बरं वाटलं जरा भावा. जरा बॉडी जर रिलॅक्स वाटते. असं वाटतं अजून पाण्यातच आहोत आणि खूप टाईम नंतर स्विमिंग केली. आणि आता मयूर आपल्याला केलं नाही साधं सँडविच. हां चालेल ना. सो मस्त खाऊन घरी काढती. चलो अभी डायरेक्ट सँडविच वाले के पास मिळते. चलो तो मित्रांनो आता आपण व्हेज शोरमा सांगितलेलं आहे. इकडं भूक लागले आणि व्हेज खाऊन आता जरा मस्तपैकी पेट पूजा करू मग घरी कळती. आपला शोरमा बनतोय गो ग्रीन ओनली व्हेज. गो ग्रीन. चला आता शोरमा खाऊन पटकन निघू इथून. आणि मला पण आता जरा शॉपमध्ये थांबायचं थोडं. वाट लागणार आहे. मला पण जरा शॉप ह्याच्यामध्ये शॉप आहे काय पण बनवतो. शोरमा इज कमिंग. गाईज इथे नॉनव्हेज आहे आणि तिकडे आपलं व्हेज बनतं आहे. पनीर सेक्शन वेगळं आहे आणि तिकडे नॉनव्हेज आहे. सो आपलं पनीर बनवून लगेच रेडी. मग आपण खाऊन घरी कल्टी. हो मित्रांनो आता आपण शोरमा खाऊन निघतच होतो. तेवढ्यात माझी एक नजर इथे मीटेवर उभी आहे. रॉयल एनफिल्डची मीटेवर. तर हिला ना कोणतरी चावी विसरून गेले. आणि ही चावी मला कशी दिसली माहिती आहे का. ही गाडी ऑन होती. हिची जी टेललाईट आहे ना ही अशी चालू होती. तर बोललो इथे कोण दिसत तर नाही आहे मग गाडीला चावी असेल. मग आता इथे येऊन बघितलं गाडीला चावी आहे आणि गाडी अशी होती. सो मला असं वाटतं की आपण इथे थांबावं. त्याची गाडी त्याला इथे असं आता सोडून तर जाऊ शकत नाही ना. गाडीचं काही होऊ शकतं आणि नवीनच गाडी असं मला वाटतंय. एकदा आपण ह्याचं हे करू शकतो का नंबर ट्रेस करून. ही गाडी आहे तुम्हाला दाखवतो नंबर. ही गाडी आहे. आपण कोणतरी रायडरच आहे आपल्यासारखा. त्याने खारदुंगला 5चं लावलं आहे स्टिकर. सो शौकीनच आहे वाटतं कोणतरी. फॉग लॅम्प वगैरे लावलेत. लडाखचं बॅजिंग लावले. सो कोणतरी शौकीनच आहे रायडर. सो आता जास्तीत जास्त आपण इथे 5 ते 10 मिनटं उभं राहू शकतो भावांनो. आणि बघूया की कोणाची गाडी आहे. लेट्स गो. अरे वो ऑलरेडी रुका है. ले लो आप वो छतरी पास में दे दूंगा. अभी हम जा रहे हैं. जाओ अपना गार्ड आएंगे मैं उन्हें दे दूंगा. वो रखे रहेंगे आप बता दीजिए वो मिल जाएगा. अभी हम किसको बताएं. प्रफुल जमला गाईस. प्रफुल तो ब्लॉग बनवायला पाहिजे होता. बोलू ना आता तू बनवतेस ना. सो काय आता आम्हाला अर्धा तास झाला आहे. कोणच भेटला नाही. स्वतः आपण गार्डकडे चावी देणार आणि इथून कल्टी होणार. बघूया. आम्ही खूप सेवा केली. आम्हाला डाएट कोक पण नाही भेटला. भेटत नाही. डाएट कोक पण नाही भेटला आम्हाला. सर्वात भारी एकच टी. पूर्ण शॉर्मा पचला. तर मित्रांनो फायनली आता आपण घरी आलेलो आहे आणि आंघोळ वगैरे करून बसलो आहे जरा. ते बाईकवाले महाशय तर आलेच नाही. सो आपण वॉचमॅनकडे चावी दिली आणि तिथून निघालो. सो असा काय आजचा दिवस होता आपला. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. जर ब्लॉग आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि मित्रांमध्ये शेअर करा विसरू नका. भेटू तुम्हाला पुढे लवकरच. तब तक के लिए टेक केअर. काळजी घ्या. खुश राहा. लवकरच भेटू. बाय.